हर हर महादेव मित्रांनो. आज दिनांक 17 मे 2026. अस्सल येथील महादेव मंदिरातून सकाळ सकाळ ज्या बाबाजींनी आम्हाला येथे थांबण्यासाठी जागा दिली, त्यांच्याच राहत्या घरी आंघोळ आणि बाकीचे नित्यकर्म करून याच शिवमंदिरात पूजा अर्चना करून आपल्या 6व्या दिवसाची सुरुवात केली. खूप सुंदर असं वातावरण होतं. साधारण 7:30 वाजले असतील. आम्ही येथून पुढे चालायला निघालो. सकाळ सकाळ जे पुरी येथील 2 महाराज होते, त्यांनी 2 बेलाची फळे सोबत आणली होती. त्या बेलाच्या फळांना पाण्यामध्ये मिक्स करून त्यात 2 छोट्या गुळाच्या ढेपी मिक्स करून ते प्यालो. फुल एनर्जी ड्रिंक होतं आणि ते पिऊनच सकाळ सकाळ 7:30च्या आसपास चालायला सुरुवात केली. घनदाट असं जंगल होतं. वर चढाई होती. ती चढाई चढून एक एक पाऊल आम्ही पुढे जात होतो. खूप आनंद येत होता. थोड्याच वेळात सहस्रधारा हे ठिकाण आले. येथे एक मुख्य चौकातून सरळच पुढे रस्ता होता आणि त्याच्या समोरच हेलिपॅडचे स्टेशनही होते, जेथून गंगोत्री आणि यमुनोत्रीसाठी हेलिकॉप्टरची सुविधा पुरवली जाते. येथूनच आम्ही चालत चालत एका कॉलनीमधून पायवाटेनं पुढे चालत होतो. बाबाजींची इच्छा झाली की थोडंसं दूध मिळालं तर दुपारच्याला बरं होईल आणि कॉलनीतून एका मैया जात असताना बाबाजींनी विचारले की मैया यहाँ पर दूध मिलेगा क्या? तर त्या मातेने इथे जवळपास तर कुठे भेटणार नाही असं नकारार्थी सांगितलं. परंतु थोड्या वेळानं त्यांनी त्यांच्या घरून जवळ-जवळ 1 लिटर दूध आम्हाला आणून दिले आणि आम्ही पुढे चालत निघालो. पुढे चालतच असताना साधारण 1-2 किलोमीटर आम्ही चालून आलो आणि येथे एक वैष्णोदेवी धाम म्हणून छोटेसे मंदिर होते. या मंदिरात थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून साधारण 9 वाजता आम्ही इथे येऊन पोहोचलो. खूप सुंदर असं स्थान होतं. चहूबाजूने डोंगरच्या कडा होता आणि एक नदीच्या बाजूला हे छोटेसे मंदिर होते. खूप छान आणि प्रसन्न वातावरण करणारे हे मंदिर होते. याच मंदिरात थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून बसलो होतो. तेथील पुजाऱ्याने आमच्या सकाळच्या बालभोगाची सोय देखील केली. चहा-पाणी वगैरेही झालं आणि येथे आपले भांडी धुत असताना मला काही रुद्राक्ष पडलेली पाहायला मिळाली. तर विचारपूस केली तर इथे रुद्रेश्वर महादेव शक्तिपीठ म्हणून एक महादेव विराजमान होते आणि यांना सावली होती ती रुद्राक्षाच्या झाडाची. आता तुम्ही जो व्हिडिओमध्ये चित्रण पाहत आहात, ते याच रुद्राक्षाच्या झाडाखालचे आहे. पाहू शकतो कशी रुद्राक्ष आहेत. पण तेथे मला एक अजब गोष्ट पाहायला मिळाली, की एवढी सगळी रुद्राक्षाची फळे येथे पडलेली असतात. परंतु आजूबाजूला एकही छोटंसं रोपटं रुद्राक्षाचं आपल्याला येथे पाहायला मिळत नाही. तर मग रुद्राक्षाचं झाड हे नेमकं कशापासून तयार होत असावं? हा विचार होता. तर मंडळी, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. रुद्राक्षाचं झाड नेमकं कसं तयार होतं? त्याचं रोपटं कसं तयार होतं? हे जर कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. हे तर आहे की उत्तराखंड वगैरे या हिमालयातूनच लोकं एखादं छोटंसं रोपटं घेऊन जातात आणि आपल्या बगीच्यामध्ये, शेतामध्ये लावतात. परंतु हे रोपटं नेमकं उगवतात कसं हे अजूनही
पडलेलं कोडं. कारण रुद्राक्ष सरळ-सरळ असा जमिनीत गाडून किंवा जसे बाकीच्या फळांची लागवड केली जाते तसं तर होत नसावं. कारण तसं जर असतं, तर येथे आपल्याला रुद्राक्षाची भरपूर झाडे पाहायला मिळाली असती. असो. साधारण 1 ते दीड तास आम्ही याच मंदिरामध्ये विश्राम केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. खूप सुंदर असं हे वैष्णोदेवी मातेचं मंदिर होतं आणि पुन्हा पुढे एक-एक पाऊल नामस्मरणात टाकायला सुरुवात केली. खूप सुंदर अशा भरपूर अशा कॉलनी येथे उभारलेल्या आहेत. येथूनच पुढे पूर्ण डोंगराचा ट्रॅक लागला. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी येथे आपल्याला आवडली म्हणजे रस्त्याचा डोंगराचा रस्ता असो किंवा इतर कोणताही रस्ता असो, येथे आपल्याला सिमेंटचाच रस्ता पाहायला मिळतो. काही वेळाने साधारण 11:00-11:30 वाजता आम्ही काली मातेच्या मंदिरात येऊन पोहोचलो. येथेच आम्ही विश्राम देखील करण्याचे ठरवले होते. कारण ऊन जरा जास्तच होते आणि चढाई पण होती. त्याच्यामुळे येथेच विश्राम करण्यासाठी आम्ही थांबलो. येथे काही लहान-लहान मुले खेळत होती. कारण चारी बाजूनही तसं कुंपण असल्यामुळे बॉल कुठे जात नव्हता. त्याच्यामुळे लहान-लहान येथील असलेली मुले शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे येथे खेळत होती. आम्ही त्यांच्याबरोबर गप्पाही मारल्या. कोणी हॉस्टेलला होते, तर कोणी येथेच लोकलच्या शाळेमध्ये. त्यांच्याबरोबर गप्पा मारत त्यांना थोडासा खाऊ दिला आणि आम्ही देखील थोडासा खाऊ खाऊन थोडंसं विश्राम करून साधारण 3-3:30च्या सुमारास थोडंसं ऊन कमी झालंय या उद्देशाने पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. सुंदर असं डोंगरावर वसलेले छोटंसं गाव आणि त्या गावातले हे छोटंसं मंदिर आणि इथून पुढे हा रस्ता आपण पाहू शकतो किती उताराचा आहे. तीव्र उताराचा असून देखील येथे फोर व्हीलर आणि टू व्हीलर लोकं घेऊन येत होते. खरंच खूप मोठं टास्क होतं, की जे येथे फोर व्हीलर चढवणं म्हणजे अगदी जिकरीचं काम. तरी देखील लोक येथे फोर व्हीलरनं आणि टू व्हीलरनं चालत होते. काही ठिकाणी तर हा कडा एकदम असा होता, की कधी पडेल आणि खाली पाहिलं तर त्याची तळही दिसत नव्हता आणि डोकावून पाहावं तर भोवळ येईल इतकी खोल. आपण पाहू शकतो अशा कच्च्या रस्त्यांमधून ही लोकं मोटरसायकलने प्रवास करत होती. हा तरी खूप मोठा रस्ता होता. पुढे जाऊन आम्हाला एक छोट्याशा पाऊलवाटेनं पुढे जायचं होतं. ही पाऊलवाट आपण पाहू शकतो. या पाऊलवाटेनं देखील येथे लोक टू व्हीलरचा प्रवास करत होते आणि सुरुवातीला वाटलं छोटीशी पाऊलवाट आहे, साहजिक करू शकतो. परंतु जसजसं आम्ही पुढे-पुढे सरकत गेलो, तसतसं माहिती झालं की हा पूर्वीचा मुख्य रस्ता होता. परंतु येथे अजून एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट होती, ती म्हणजे की या डोंगरांमध्ये असलेली ही छोटीशी पाऊलवाट देखील ही सिमेंट काँक्रीटची होती. जेणेकरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना किंवा गावकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, ही दक्षता येथील गव्हर्नमेंटनी म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेली होती. अशा सुविधा पुरवणं खरंचच खूप कौतुकास्पद आहे. कारण अशा डोंगराळ भागांमध्ये जिथे माणसाला चालायला नीट होत नाही, अशा ठिकाणी असे रस्ते बांधून देणं म्हणजे
आपण येथील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा प्रशासन कशाप्रकारे काम करत असेल याचा एक अंदाजा येऊ शकतो. आपण पाहू शकतो कशाप्रकारे या सिमेंटच्या पाऊलवाटा आहेत. खूप छान रस्ता होता. तसेच ही इथली डोंगरं ही कधीही कुठूनही ढासळू शकतात, हे पण आहे. तरी देखील हे रस्ते खूप चांगल्या पद्धतीने बांधण्यात आलेली होती. आपण पाहू शकतो खाली असलेली व्यक्ती किती छोटी दिसते, म्हणजे आपण किती उंचावर आलोत आणि जिथे ती व्यक्ती आहे तिथूनही खाली किती तरी खोलवर ज्याचा तळही दिसत नाही अशा ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो होतो. आणि अजूनही जसजसं पुढे जात होतो तसतसं अजूनही वरच चढत होतो. माहीत नाही आम्ही किती वरपर्यंत चढणार आहोत. आता तर रस्त्याच्या कडेनं चालणंही थोडंसं अवघड होत होतं. कारण रस्त्याच्या कडेला पाहिलं तर खोल दरी. भोवळ येईल इतकी खोल. आम्ही एक-एक पाऊल, एक-एक पाऊल जसं सांभाळून टाकत होतो. भीती वाटत होती कारण कधी कुठला भाग खचेल हे आम्हाला सुद्धा कळणार नव्हते. कारण जागोजागी काही ठिकाणी हा डोंगर खचलेला दिसत होता. वरून ओघळ खाली असा दिसत होता. आपण पाहू शकतो कशाप्रकारे ही रस्ता आणि याच रस्त्यानं लोकं टू व्हीलरने प्रवास करतायत. येथे तर चक्क वरून खूप मोठा डोंगर असा ओघळून खाली आलाय. पूर्ण वाट बंद झाली आहे. वाटेत पूर्ण त्या डोंगराची माती साचलेली आहे. जिथून पायी चालतानाही भीती वाटते. तरी देखील येथे लोकं याच रस्त्यानं टू व्हीलर घेऊन जातायत. खूप अवघड आहे. एक-एक पाऊल, एक-एक पाऊल जसं-जसं पुढे जात होतो, या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, की जसं-जसं पुढे जात होतो, तसं हा डोंगर अजूनही वरच चढत होता. कुठे उतरायचं नावच घेत नव्हता. आज तर अशी अवस्था झाली होती, की कधी एकदाचा सूर्य मावळतो आणि आम्ही कुठेतरी विश्रांतीसाठी थांबतोय. रस्ता लांब होत होता, दिवसही मोठा होता, पण आता थकायलाही होत होतं. कारण एवढ्या चढ कधी चढलेलोच नाहीयेत. शेवटी एका पॉइंटवर येऊन थोडीशी विश्रांती घेतली. खूप सुंदर असं विहंगमय दृश्य आजूबाजूच्या शहरांचं, गावांचं या उंच टेकडीवरून दिसत होतं. आम्ही मसुरी या सुंदर हिल स्टेशन जे आम्ही फक्त ऐकलं होतं, त्या हिल स्टेशनकडे एक-एक पाऊल, एक-एक पाऊल पुढे चालत होतो. आज वाटलं होतं, की आम्ही मसुरी येथे पोहोचू. कारण जास्त लांब नव्हतं. सकाळी जेव्हा बघितलं त्यावेळेस हे अंतर साधारण 22 किलोमीटरच्या आसपास असावं. आम्ही नर्मदा परिक्रमेमध्ये 50-50 किलोमीटरपर्यंत चाललोय. पण एवढा कठीण भाग हा कुठेच नाही. जसं की नर्मदा परिक्रमेमध्ये शूलपाणी आणि या चारधाम यात्रेमध्ये झिरी पाणी. हे शरीरातील पूर्ण पाण्याचा साठा संपवतं. असाच हा झिरी-पाणीचा चढ. येथून सुंदर दिसणारं हे मसुरीचा घाट. येथेच आम्ही मुक्काम केला. एका गृहस्थ त्यांनी देखील मनोभावे सेवा केली. रात्रीच्या प्रसादीचा सुंदर असा प्रबंध केला. आम्ही पुढे गेलेलो 10-5 पावलं त्यांनी आम्हाला परत बोलावलं आणि त्यांच्या घरी राहण्यासाठी जागा दिली. कारण सूर्य मावळतीकडे जात होता. आजचा दिवस तसा पाहायला गेलं तर खूप सुंदर होता. कारण ज्या ठिकाणावर लोकं हजारो, लाखो रुपये खर्च करून येतात, त्या ठिकाणावर आम्ही पायी असा आनंद घेत होतो. एका-एका क्षणाचे साक्षीदार होत होतो आणि या यात्रेमुळे आम्हाला या ठिकाणी
अशी ठिकाणं पाहायला मिळत होती. त्याच्यामुळे आम्ही आनंदित होत होतो. खूप आनंद येत होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना हर हर महादेव.